आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नागपूरला जीवघेण्या खड्ड्यांविरोधात विद्यार्थ्यांनी खड्ड्यात केले वृक्षारोपण, प्रशासनाचे वेधले लक्ष। नागपूर शहरातील 4 फाटा ते बसस्टँड या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्ता मंजूर होऊनही त्याचे काम अद्याप पूर्ण नाही। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक अनोखे आंदोलन करत रस्त्यातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण केले। रस्ता नसल्याने खड्डेच आमची बाग झाली आहे का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। पावसाळ्यात शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झालाय। याच रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले। विद्यार्थ्यांच्या या शांततापूर्ण आणि अभिनव आंदोलनामुळे प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन मंजूर रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। खड्डेमुक्त नागपूर, सुरक्षित विद्यार्थ्यांचे भविष्य हीच या आंदोलनामागील प्रमुख भावना असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा शालेय मुलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।